तर आज आहे स्वराजचा बर्थडे, त्यानिमित्त आम्ही थोडी खरेदी करणार आहे। तर काय काय खरेदी केली, कुठे कुठे फिरलो आम्ही ते नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही। तर आम्ही पहिल्यांदाच केकची खरेदी करायला गेलो होतो। तर चला जाऊया आपण आता केकची खरेदी करण्यासाठी बेकर्स मध्ये। तर नेहमी आम्ही याच बेकर्स मधून केकची खरेदी करतो। तर खूप छान केक इथे असतात। तर बघा भरपूर सारी गर्दी पण होती इथे। तर बघा आम्ही आता केक चॉईस करत आहे। तर कोणता हा घ्यायचा की तो घ्यायचा असं आमचं डिस्कस चाललं होतं। स्वराजच्या आवडीचा घेऊया असं आमचं डिस्कस चाललं होतं। तर बघा स्वराजला हा पसंत पडला तर आम्ही तो केक घेतला आणि केक वरती नाव टाकण्यासाठी आम्ही तो आता केक पलीकडे पाठवला होता। तर बघा खूप छान अशी बेकर्स आहे, आम्ही नेहमी इथूनच खरेदी करतो। बघा खूप छान छान असे सारे केक होते इथे। पण चॉकलेट केक स्वराजला आवडल्यामुळे आम्ही तोच चॉईस केला। तर बघा इथे स्वराजचं नाव टाकायला केक वरती चालू होतं। तर श्राव्याची इकडे घाई होती की आम्हाला इथं कॅडबरी घ्यायची आहे। तर बघा ती तिचे चॉईसने घेत होती। तर बघा इथं आमची खरेदी झाली आहे, केक घेतलेला आहे, आता आम्ही निघालेलो आहे इथून। केक त्याच्या आवडीचा घेतल्यामुळे स्वराज खूप खुश होता। तर बघा आता पुढे काय काय आम्ही कुठे कुठे जातोय, काय काय करतोय, नक्की कंटिन्यू करा। तर बघा आम्ही आता निघालेलो आहे। तर नंतर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी आम्ही मध्यंतरी इथं थांबलेलो आहे। तर बघा खूप छान इथं असे सारे फुलांचे झाडे होते। चला म्हणलं खूप छान वाटते तर चला थोडं आपण कॅप्चर करूया। तर बघा पावसाचं असं वातावरण झालं होतं, त्यामुळे तिथं खूप छान असं वातावरण झालं, त्यामुळे खूप छान भारी वाटत होतं। त्यामुळे चला आपण थोडे इथले कॅप्चर करूया, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे। तर बघा खूप छान असं वातावरण झालं होतं इथलं। नंतर म्हणले चला मुलं म्हणले भेळ खाऊया। तर चला मग प्रवासातच जाता जाता आम्ही एक भेळ घेतली आणि नंतर घरी पोचल्यानंतर सगळेजण आवरून आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो। तर बघा स्वराजने पण इथं गणपती बाप्पाचे वाढदिवसानिमित्त दर्शन घेतले। तर माझा हा पहिला ब्लॉग आहे, ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हीही गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि खूप छान हे मंदिर आहे। खूप खूप लांबून हे लोक मंदिर बघण्यासाठी खास येतात। खूप कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं, अजून हे या मंदिराचं काम चालूच आहे। तर बघा खूप छान आणि प्रसन्न वाटते या मंदिरामध्ये गेल्यानंतर। तर आम्ही नेहमी या मंदिरामध्ये जात असतो। तर तुम्हाला कसं वाटतं हे मंदिर मला कमेंट करून नक्की सांगा। बघा खूप सुंदर असं हे मंदिर आहे गणपतीचं। तर बघा हे बाहेरून असं पाऊस आतमध्ये पावसाचं पाणी येऊ नये म्हणून हे काम चालूच आहे। तर बघा खूप मोठं असं हे मंदिर आहे। तर बघा हे बाहेरचा लुक आहे। तर खूप छान आणि प्रसन्न वाटते मंदिरामध्ये गेल्यानंतर। तर नक्की जर कोणी ताई नवीन असतील तर त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हा आपला पहिला ब्लॉग आपला कसा झालाय नक्की मला कमेंट करून सांगा। तर बघा नंतर आम्ही घरी पोहोचलो आणि स्वराजचा बर्थडे साजरा केला।